आपण आहे ना सगळ्यात मोठी चूक कुठे करतो माहिती आहे का? आपल्या घरामध्ये आहे ना आपण अनेक प्रकारे नेगेटिव्हिटी रिमूव्ह होण्यासाठी खूप सारे हँगिंग लावतो, खूप सारे क्लस्टर्स ठेवतो, खूप सारी दगडं ठेवतो क्रिस्टलची. आपण बरंच काही करत असतो. आपण घराच्या तिथे रांगोळी पण काढतो, आपण दिवे पण लावतो, आपण अनेक गोष्टी करत असतो. पण आपण चुकतो कुठे माहिती का? आपण ना त्याची जी एनर्जी आहे ना, त्याची जी ऊर्जा आहे ना, त्याला आपण जिवंत नाही ठेवत. मग आता जिवंत कसं ठेवायचं? कसं ठेवायचं? तर मी सांगते. आता तुमच्याकडे जर तुम्ही असं हँगिंग लावलेलं आहे क्रिस्टलचं, तर तुम्हाला त्याला धूप दाखवायचा आहे, अगरबत्ती दाखवायची आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही घरामध्ये धूप अगरबत्ती करता, तेव्हा तेव्हा तुम्हाला ते सगळं ह्याला दाखवायचं आहे. याची ऊर्जा डेड केलीत तुम्ही ना, तर हे काही कामाचं नाही. मग ते उचलून सरळ टाकून द्या. तुम्हाला जर कंटाळा येत असेल, तुम्ही घरी दिवाबत्ती करत नसाल, धूप-दीप करत नसाल ना, तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी काम करणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं असतं, जेव्हा तुम्ही एखादी अशा गोष्टी क्रिस्टलसारखी ऊर्जा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर लावून ठेवता किंवा अडकवता, तर तेव्हा ती ऊर्जा वाट पाहत असते, की माझ्यासाठी त्यांच्याकडनं काय येतंय. आणि जेव्हा तुम्ही ह्या अगरबत्तीचा धूर, धूपाचा धूर, गुळगुळचा धूर हे सगळं जेव्हा करता, तेव्हा त्यांना एक ऊर्जा मिळते, त्यांची ऊर्जा वाढते. कारण त्यांची जी ऊर्जा असते ना, त्याला सतत सतत जिवंत ठेवण्यासाठी आहे ना, तुम्हाला ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स खूप छान मिळतील. तर मंडळी, एकच गोष्ट सांगते, की तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रिस्टल असेल, काहीही असेल, म्हणजे अक्षरशः साक्षात तुम्हाला मी सांगते, की हे छोटंसं असं हे जरी असेल ना तुमच्या घरामध्ये, तरी तुम्हाला ना त्याला धूर, अगरबत्ती, धूप सगळं दाखवायचं आहे. जेव्हा जमेल तेव्हा, पण आठवड्यातनं ॲटलीस्ट ट्वाइस अ वीक म्हणजे 2दा तरी तुम्हाला हे केलंच पाहिजे.